सहानुभूती तर झालेलीच आहे, मात्र या त्यांच्या वक्तव्याबद्दल एक करुणेच्या अनुषंगानं मी त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही म्हटलात की त्यांच्या वक्तव्याला गांभीर्याने घेत नाहीत, आम्ही त्याला प्रतिक्रिया देत नाहीत, पण दिली की प्रतिपक्षाने प्रतिक्रिया की ते कृतज्ञ आहेत वगैरे असं म्हटलं की पक्षाकडनं स्टेटमेंट आलेत. ती कृतज्ञता ही जी आहे त्यांच्या वक्तव्याला जे लागलेली जी चाळणी आहे त्यातून जे निरीक्षण जे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि जे आलं त्यातून आमच्या हँडलमधून ते जरूर ते सांगितलं गेलं. आणि हे काय आमचंच म्हणणं होतं असं थोडीच आहे. त्यांच्या पक्षातलेही जे लोक आहेत ते त्याचं समर्थन करत नाही, किंबहुना त्यांनी बोलायला नको असं त्यांच्या घरातून दारातून सर्वदूरून ते बोलल्या जात आहे. त्याच्यामुळे त्यांच्या वाक्याकरता त्यांना पुरेशी समज ही देण्यात आलेली आहे, माध्यमांनी समाजाने आमच्या पक्षाने दिलेली आहे. आता दिलेली समज ही समजून घेण्या इतपतचा प्रगल्भता ही त्यांच्यामध्ये येऊ ही शुभेच्छा आहे. प्रगल्भतेचा विषय तुम्हाला एक आयताच मिळाला नाही का खोलीत, ते त्यांच्याच घरातनं स्टेटमेंट येतं परिपक्वतेबद्दल, तुमच्या ते खोलीतच आला हातात. ज्या बारामतीमध्ये दीर्घकाळ काँग्रेसचा आमचा कोणता माणूस जो त्या ठिकाणी पवार व्यतिरिक्त कोणता माणूस तिथे आमचा घडू शकला नाही, तो मंत्री होऊ शकला नाही, तिथे आमचे आमदार जे आहेत ते 99 नंतर नाही, त्या आधी जे काय असतील नसतील 90 ते 99 या 10 वर्ष अजितदादा आणि पवारसाहेब हेच होते. मात्र ज्या गावात आम्ही गेल्या सर्वसाधारणपणे 50 वर्षापासून ज्या मतदारसंघात नाही त्या बारामतीच्या शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आमचं काँग्रेसचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाज चालतं. त्या बारामतीमध्ये आमचे 6 कार्यकर्ते 6 नेते हे पक्षाचं तिकीट मागतात आणि पक्षाचं तिकीट मागत असताना पक्षाची भूमिका घेऊन पुढे जाण्याची हिंमत दाखवतात. आता ज्या पक्षाजवळ असे सोन्यासारखे कार्यकर्ते असतील, नेते असतील जे लढायला तयार आहेत, प्रतिकूल परिस्थितीत लढायला तयार आहे, आजकाल निवडणुका म्हटल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो. त्यासाठी जे साम दाम दंड भेद नीती जे सगळं लागतं, मात्र असं असतानाही साधन पुरेशी नसताना तिथे कुठल्याच प्रकारचा संघटनात्मक आमचा विस्तार होऊ शकला नव्हता. हे खरं असतानाही एवढे कार्यकर्ते, इतके कमिटेड कार्यकर्ते जर एखाद्या पक्षाजवळ बारामतीतच असतील, तिथे आमचं कार्यालय जर असेल तर अशा कोणत्याही पक्षाचा डाऊनफॉल होऊ शकत नाही. हे जे सगळं सुरू होतं, तुम्ही म्हटलात की आम्ही तिथे उमेदवार माघारी घेणार नाही, तुम्ही तर जाणार पण होता फॉर्म भरायला असं आम्ही ऐकलं होतं, तुम्ही तिथे गेला नाहीत. लास्ट मोमेंटला काय गोष्टी फिरल्या मला माहीत नाही, पण एक तुमच्या उमेदवाराकडनं म्हणजे आपण त्याला पक्षाचं स्टेटमेंट म्हणूया असंही स्टेटमेंट आलं होतं की त्यांनी FIR दाखल करावा, आम्ही मागे घेतो उमेदवारी, की अजित पवारांच्या केसमध्ये FIR दाखल करावा, अपघाती मृत्यूबद्दल जे सध्या शंका उपस्थित केली जाते, तर तिकडे FIR दाखल करावा, आम्ही उमेदवार मागे घेतो. नाही, FIR दाखल केला गेला आहे पण उमेदवारीत मात्र मागे घेतली गेली आहे. त्यांचं जे वक्तव्य होतं आणि त्यांची जी भूमिका होती ती भूमिकेला आम्ही बांधलेला आहोत. त्यावेळेसच हा अर्ज भरण्याच्या पूर्वीपासूनच अनपोतचा जो जप आहे हा सुरू झालेला होता आणि एक मत श्रद्धांजलीचं, एक मत आपण दादांच्या कामाचं, अशा स्वरूपामध्ये निवडणुकीत कोणी अर्जच भरू नये. दादांच्या कर्तृत्वाच्या अनुषंगानं सर्वांना आदर आहे, ते एक लोकमान्य नेतृत्व होतं हेही मान्य आहे. ते हयात नसताना त्यांच्याबद्दल आदराचा भाव, श्रद्धांजलीचा भाव हा ठेवलाच पाहिजे. मात्र यापेक्षा या निवडणुका ज्या आहेत अनपोज होण्याच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा सुरू होती त्या चर्चेच्या दरम्यान आमच्या उमेदवारांनी जी आमच्या पक्षाची भूमिका आहे ती सांगितली, अरे एवढा अनपोज सांगताय तर एवढ्या अनपोजवर एवढा जोर लावायपेक्षा गुन्हा दाखल करून द्या. तुम्ही गुन्हा जर दाखल करून टाकला तर आम्ही उमेदवारी अर्ज जो आहे तुम्ही मागे घेतो. त्यामुळे त्या गावाच्या कट्ट्यावर आणि त्या स्थानिक पातळीच्या तालमीमध्ये ज्या दंड ठोपत असताना सविनय आमच्या उमेदवारांनी केलेले हे वक्तव्य होतं आणि ते तंतोतंत खरं आहे. आणि गुन्हा दाखल करा हे दुसऱ्या बाजूला महायुतीला म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटालाही एकनाथ शिंदेच्या गटालाने अर्थात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना असणारी ही चपराक होती. असा उमेदवार मागणी करतो, ही वेळ येते, हा एक भाग आहे. आणि ही मागणी करून जो गुन्हा दाखल झालेला आहे, जो कर्नाटक सरकारमध्ये 0चा गुन्हा दाखल करून जो ट्रान्सफर केलेला आहे त्याच्यावर कारवाई आणि त्याची चौकशी होत नाही. तेव्हा आमची या संदर्भातली अजितदादांच्या अपघात की घातपात आणि घातपाताच्या अनुषंगाने उपस्थित झालेले मुद्दे याचा पाठपुरावा आम्ही करत राहू. आणि अजितदादांना श्रद्धांजलीचा भाव, न्याय वगैरे हे शब्द पण मला जरूर माझ्या कुंचल्यात आहेत, मात्र एवढे शब्द वापरून या ठिकाणी मी त्याला भावनिक आणि राजकीय करू इच्छित नाही. मात्र एक महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता त्यांचा अपघात होतो, त्याची साधी चौकशी होत नाही.
आता इथे राणा भीमदेवी थाटामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आम्ही जमिनीतून गाडून काढून आकाशातून आणून इकडून आणून तिकडून आणून आणि त्याचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढं कशाला तुम्ही अंग घालून बोलता? तुम्ही या प्रकरणात गेल्या 2.5 महिन्यापासून गप्प आहात. त्याचं कारण काय हे सांगायला आपण तयार नाही. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कवडे पाषाण अशा स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीस तिथे वागत आहेत. ब्लॅक बॉक्स सापडला नाही, काय झालं, ॲक्सिडेंट कसा झाला, विमान तिरपं कसं झालं, या संदर्भात तर्कशुद्ध जे उपस्थित प्रश्न आहे या प्रश्नांचा पाठपुरावा देवेंद्र फडणवीस करत नाही. आणि एवढंच नाही, तो जो आलेला पहिला अहवाल आहे त्या अहवालात झाडाला विमान अडकलं आणि पडलं, झाड नसताना झाड दाखवणं, अशा स्वरूपाच्या चुका आणि अशा प्रकारचा संदर्भ असतानाही देवेंद्र फडणवीस काही बोलत नाही. आणि अजितदादांचा पक्ष हा मुकाट्याने त्यांच्यासोबत राहतो. मला असं वाटतं की ही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती अत्यंत वाईट आहे आणि अशोभनीय अशा स्वरूपाची बाब आहे. या सर्व गोष्टींचा पाठपुरावा आमचा उमेदवार करेल, पक्ष म्हणून आम्ही देखील करू. आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा पाठपुरावा सातत्याने आम्ही करत राहू. उमेदवार राहिला असता, निवडणूक लढला असता, समजा गृहीत धरून सभागृहात जरी संधी मिळाली असती तर तिथे हाच मुद्दा बारामतीच्या एका आमदाराने तिथे सभागृहात मांडणं जास्त संयुक्तिक ठरलं असतं. पण तुम्ही तर माघार घेऊन मोकळे झालात. तर आमचे 16 आमदार जे आहे आज रोजी बोलतात आहेत. आता अजितदादांचे 40 आमदार का बोलत नाहीत आणि नव्याने जे आमदार म्हणून निवडून येतील अशी जी आज सर्वसामान्यपणे एक सर्वदूर जे बोलल्या जातं ते याचा कसा छडा लावतील, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात महाराष्ट्राला कळतील. आणि या प्रश्नाची उत्तरं ही द्यावीच लागणार आहे. ती काँग्रेसलाही द्यावी लागणार आहे, या प्रश्नाची उत्तर भाजपलाही द्यावं लागणार आहे, अजितदादांच्या पक्षालाही द्यावी लागणार आहे. त्याला जरा पारस्पराच्या मुद्द्याकडून बारामतीच्या मुद्द्यावरून पुढे जातो. तुम्ही मगाशी मस्त तुम्ही एक शब्द वापरला की काँग्रेस काय की ताकद शराफत ही हमारी ताकद आहे. हमारी शराफत हमारी ताकद आहे. शराफत कमजोरी नाही. पण काय ना, तुमची शराफत अशी झाली की तुम्ही त्याला शराफत म्हणतायत पण तुम्हाला ते काय म्हणतो आपण, कोणी यावर टपली मारून जावं असं झालं. म्हणजे तुमच्याच मित्रपक्षांमध्ये तुम्हाला मागे एकदा खुद्द शरद पवार म्हणाले होते की काँग्रेस एका जुन्या पडक्या वाड्यासारखं आहे असं म्हणाले होते. त्याला 2-3 वर्ष झाली त्या गोष्टीला. आत्ता रिसेंटली तुमचे मित्रपक्ष आहेत शिवसेना, ते तर त्यांच्या अग्रलेखातून तुमच्यावरती वारंवार टीकेची झोड उठवत असतात. म्हणजे आता याच प्रकरणाच्या वेळेस ते म्हणतात की काँग्रेस प्रादेशिक पक्षांना, संजय राऊत म्हणतात अग्रलेखामध्ये सामनामध्ये की काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना बरोबरीचं भागीदार मानण्याऐवजी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरलं असं ते म्हणतात. एकतर्फी निर्णयाबद्दल ते बोलतात की महाविकास आघाडीतील इतर पक्षांची चर्चा न करताच काँग्रेसने कसे निर्णय घेतले त्याच्यावरचे बोलतात. बरं, ते अजून असं म्हणतात, तुम्ही निवडणूक लढायचं मगाशी म्हणत होतात की काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते पण निकाल लागल्यावर काय होते सगळ्यांनाच माहिती आहे. कारण म्हटलं असं सगळी तुमची शराफत आहे की काँग्रेस या सगळ्या 3 पक्षांमध्ये. आता याच्यातला बराचसा भाग जो आहे तो आमच्या मित्रपक्षांवर तो लागू होतो. त्यातलं एक वाक्य जे पूर्ण करावं असं मला वाटतं, जे तुम्ही वाचलं नाही, त्याच्यात सामंजस्यपणा ही कमजोरी नाही असंच त्या अग्रलेखामध्ये कुठे होतं. तर ते सामंजस्यपणा ही कमजोरी नाही, खरं आहे, परंतु हेका आणि हेकेखोरी ही ताकदही नाही. त्यामुळे हेका हा कोणी वापरता कामा नये. सेना एकेखोर आहे का शिवसेना? हेका कोणाचाही असला तो हेका हेकाच आहे ना, की हम जहाँ से खडे होते लाईन वहाँ से खडी होती आहे, अशी जी काही एक स्टाईल असते ती स्टाईल पण काही ती योग्य नाही शेवटी. आणि त्यात याच्यात आशयामध्ये की केंद्रामध्ये आम्ही राहुल गांधींच्या सोबत आहोत आणि आम्ही राहुल गांधींना आम्हाला केंद्रात पंतप्रधान करायचं आहे. तर ते केंद्रात राहुल गांधींना पंतप्रधान करायचं स्वागत आहे. आज ते नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर एक आशादायक चित्र आपल्या भाजपच्या विरोधातील सर्व मित्रपक्षांसाठी आहे. त्यामुळे त्यांना ताकद दिली पाहिजे. मात्र त्यांना आम्ही तिकडे मदत करतो, इकडे तुम्ही जे आहे थोडं तडजोडीचं स्वीकारा, अशा स्वरूपाचंही राजकारण हे कुठे चालणार नाही. त्यामुळे सामंजस्य जे आहे ते खरोखर असलं पाहिजे, त्याच्यात संवाद असला पाहिजे आणि परस्पर निर्णय जे घेण्याची बात आहे ती खरोखर परस्पर निर्णय घेतल्याने गेले पाहिजे. नाही तर राज्यसभेचे उमेदवार कोण आणि पुढच्या निवडणुका कशा होणार हे आम्ही सांगू नये, शिवसेनेने सांगू नये, कोणीही सांगू नये. तर 2024 नंतर महाविकास आघाडीच्या अनुषंगानं एका हेल्दी चर्चेची कुठेतरी जरूर आवश्यकता आहे. कारण यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी भूमिका घेतली की आता आघाडीची जी चर्चा आहे ती जिल्हा पातळीवर होईल, तालुका पातळीवर होईल, नगरपालिका पातळीवर होईल. कारण सगळ्या महाराष्ट्राच्या जागा वाटपाचं जे गुऱ्हाळ आहे ते काही इथे आम्ही करणार नाही. आणि ही आमची भूमिका सविने आम्ही शिवसेनेला सांगितली, आम्ही राष्ट्रवादीलाही सांगितली आणि त्यानुसार आमच्या निवडणुका झाल्या. अनेक ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो,
काही ठिकाणी आम्ही शिवसेनेसोबत राष्ट्रवादीसोबत लढलो आणि त्या अनुषंगाने पुढे जात असताना आता याचा जो बॅलन्स आहे हा सगळ्यांना सांभाळण्याची कुठेतरी एक खरोखर ही आवश्यकता आहे. त्यामुळे संबंध- फडकावाडा बरेच इतक्या आमच्यावर टीका झालेल्या आहेत. मात्र सगळ्या टीका कोणी काय काय बोललं याचं जर काढलं आणि त्यांचं पुढे काय झालं हा मी उद्धट प्रश्न विचारणार नाही. मात्र एवढं